नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं. तर महानगरपालिका निवडणुकी जे झालेले आहेत, पण आता महापौर पदासाठी एवढा रस्सीखेच चालू आहे सगळीकडंच. मुंबईचं सगळ्यात जास्त हायलाईट आहे सगळीकडं. सगळ्याच महानगरपालिकेमध्ये जिथं भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट बहुमत आहे किंवा इतर पक्षाचं तर कोणाचं स्पष्ट बहुमत नाही एकट्याचं, लातूर सोडलं काँग्रेसचं तर सगळीकडेच रस्सीखेच चालू आहे. कोण कोणाचे आमदार नगरसेवक पळवितोय, कोण कोणाच्या पक्षाच्या एकमेकाच्या भेटीगाठी अंधारातून चालू आहेत. पण ह्याच्यात एक महानगरपालिका आहे जिथं सगळ्यात जास्त गोंधळ चालू आहे, ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका. एक प्रकारे तिथं राजकीय भूकंप झाला आहे. कारण आत्ता एवढं महानगरपालिकेच्या मुंबईमध्ये तर एवढा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंची आणि त्यांनी मराठी करून एकनाथ शिंदे आणि भाजपाच्या विरोधात एवढा जोरदार प्रचार केला होता. आणि एक कल्याण डोंबिवलीमध्ये त्याच मनसेनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर तिथं गणित असं झालेलं आहे की भाजप आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची एकत्र लढले आहेत. त्यांचे निवडून 122 तिथं सीट आहेत सगळ्या. तर 122 सीटमधले 53 एकनाथ शिंदेचे आलेत, 50 भाजपचे. त्यांचे आरामात 122मध्ये 103 आले, ते सत्ता स्थापन ते आरामात करू शकत होते. पण तसं न होता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं, खास करून श्रीकांत शिंदेनं हे मनसे, उबाटाचे, पुन्हा शरद पवार पक्षाचे, काँग्रेसचे हे पक्ष फोडून जुळणी करून त्यांनी 65चा आकडा गाठला आहे, असं आत्ता खबर येते. खरं तर दोघं एकत्र लढले म्हणल्यावर दोघांची सत्ता स्थापन करायला पाहिजे होती, पण कुणीच कुणाचा नाही. कारण मनसे एवढ्या शिवाय देऊन एकनाथ शिंदेनं जाहीर पाठिंबा दिला आहे. तर तिथं 122 नगरसेवक असल्यामुळं 62चा बहुमताचा आकडा आहे KDMCमध्ये, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये. तर त्या 62 होण्यासाठी एकनाथ शिंदेंना 9 कमी होते आणि भाजपला 12. भाजपचं थोडं अवघडच होतं, कारण उबाटा एक शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची तिथं 11 आलेली आहेत. मनसेचे 5, शरद पवार 1 आणि काँग्रेसचे 2 असं संख्याबळ आहे. त्याच्यामुळे ते काँग्रेस त्यांच्याकडे येऊ शकत नव्हतं, उबाटा येऊ शकत नव्हते आणि मनसे आणि शरद पवार आले तरी त्यांचे होत नव्हते. हे असे गणित असल्यामुळं तिथं उबाटा गटानेही काय जाहीर पाठिंबा दिलेला नाही एकनाथ शिंदेंना. पण उबाटा गटाकडे 4 बंडखोर म्हणून 4 नगरसेवक फुटले आहेत उबाटाचे. ते 4, मनसेचे 5, शरद पवार गटाचे 1 आणि काँग्रेसचे 2 आणि एकनाथ शिंदे यांचे 53. हे 12 आणि ते 53 मिळून 65चं त्यांना संख्याबळ झालेलं आहे. आणि अजून काय फिक्स नाही, उद्यापर्यंत काय सांगता येत नाही काय बदलेल ते. पण आता सध्याच्या घडीला तर बातमी येते की 65चं संख्याबळ झालेलं आहे आणि ते आरामात आपलं महापौर बसवू शकतात. म्हणजे महापौर बसविला म्हणजे सगळ्याच कमिट्या येणार, उपमहापौर येणार, सगळे त्यांच्याच होणार. त्यांच्या म्हणजे जे आता बंडखोर येणार त्यांच्याबरोबर काय वाटाघाटी घडल्या ते त्यांनाच माहिती. पण हे सगळं चालू आहे भारतीय जनता पार्टीला सत्तेतून बाहेर टाकण्यासाठी आणि ते जवळजवळ यशस्वी झालेत असं वाटतंय आत्ताच्या घडामोडीवरून. पण उद्या समजेल महापौर पदाची निवडीच्या टायमिंगला कोण कोणाकडे. तर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असला तर सबस्क्राईब करा आणि आपण रोजच याच्यावर नवीन बातम्या देत राहू. जय हिंद, जय